बघा इथे एक नागाचं चित्र आहे बघा. हे एक व्यापारी होता नागापा सेठी म्हणून कर्नाटकचा. ज्यावेळी महाराजांनी सुरत लुटली 1670 मध्ये, तेव्हा त्यांनी महाराजांना तिकडून इकडे येणारे मार्गे सापडून दिले होते महाराजांना त्या नागापा सेठीने. महाराजांनी त्याला इथे आणून रायगडाचा मेन बाजारपेठेचा मेन प्रमुख केला. पण काही दिवस असे गेल्यानंतर तो राजांना म्हटला की महाराज मी या बाजारपेठेचा प्रमुख आहे, मग कोणत्या तरी एका भिंतीवरती माझं नाव लिहा की मी या बाजारपेठेचा प्रमुख आहे. स्वतः महाराज राजे होऊन गेले. स्वतःचं नाव किंवा आपल्या मुलाचं नाव कोणत्याच गड किल्ल्यांवर लिहिलं नाही. फक्त एकाच व्यक्तीचं ज्याने अनेक किल्ले बांधले, फक्त हिरोजी इंदुलकरांच्या नावाची पाटी आहे. म्हणून हिरोजी इंदुलकरांनी त्याचं नाव न देता एक नावावरून ॲडव्हर्टाईज म्हणून एक सिम्बॉल काढून ठेवला नागापा सिटी म्हणून. बाजारपेठेच्या 6व्या दुकानावरती हे आहे बघा नागाचं चित्र. ही बाजारपेठ म्हणजे 800 फूट लांबीला आहे आणि 40 फूट मधला रस्ता आहे. जमिनीपासून हाईट बघाल तर एवढ्या उंचावर का ठेवले? घोड्यावरती बसून ते सामान खरेदी करता आलं पाहिजे म्हणून या बाजारपेठेची हाईट त्या लेवलला ठेवलेली आहे. त्या काळामध्ये अतिक्रम प्रकार नव्हता. आता अतिक्रमण असं कारण दुकानांच्या पायऱ्या रस्त्यावरती असतात. त्या काळात बघा ह्या पायऱ्या बघाल तर तुम्ही आतल्या बाजूला आहेत म्हणजे रस्त्यात नाही आहेत बघा. आणि 44 दुकानं आहेत. उजव्या बाजूला 22 आणि डाव्या बाजूला 22 असे 44 दुकानं आहेत. पुढे दुकान, मध्ये स्टोरूम आणि त्याच्या मागे त्यांना राहण्यासाठी. आणि बाजारपेठेचं पाणी कुठेही न साठता पाणी जाण्याचा मार्ग बघा. ड्रेनेज बघा त्या काळातले, म्हणजे आजही ते ड्रेनेज आजही क्लिअर दिसत बघा. 350 वर्षापूर्वीचा एक माणूस इथून जाऊ शकतो त्या ड्रेनेजमधून. एवढं क्लिअर आहे बघा. म्हणजे बाजारपेठेमध्ये कुठेही पाणी साठा नाही व्हायला पाहिजे. जाण्याचा मार्ग एकच मार्ग ड्रेनेज मला बघा. चला बघा हे बघा इथून दिसतं बघा. क्लिअर आहे सगळं क्लिअर दिसतं बघा. तिकडे बघा.